एक महत्त्वाची बातमी, बांगलादेशमधलं आरक्षण विरोधी आंदोलन आणखी चिघळलेलं आहे। आतापर्यंतच्या हिंसाचारात तब्बल 32 जणांचा मृत्यू झालेला आहे। टीव्ही हेडक्वार्टर्सही आंदोलकांनी पेटवलेले आहेत। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन आता चिघळल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात तब्बल 32 जणांनी आपला जीव गमावलेला आहे। 32 जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याचं समजतंय। तर या हिंसाचारात टीव्ही हेडक्वार्टर्सही आंदोलकांनी पेटवलेले आहे। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन आणखी चिघळलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत। हेमंतजी, तुमचं प्रथमतः एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। बांगलादेशमध्ये सध्या उसळलेला हिंसाचार फक्त आरक्षण धोरणाचा परिणाम आहे की इतरही घटक त्यात आहेत? असं आहे, आरक्षण धोरण हा नक्कीच एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। कारण झालं असं आहे की सध्या जी तिथली पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे 30% जे आरक्षण आहे ते जे बांगलादेशच्या 71च्या लढाईमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्या नातेवाईकांकरता आहे, मग 10%, मग इतर त्याला हँडिकॅप लोक त्यांच्याकरता आहे 5%, अजून म्हणजे सगळं मिळून वेगवेगळ्या प्रकारची जी आरक्षण आहे ती जवळजवळ 55-60% पोहोचतात। त्यामुळे तिथल्या सामान्य मुलांना वाटतं की 60% जर आरक्षणामध्ये जर गेलं तर आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये मेरिट बेस्ड जे रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, ते आम्हाला कसं मिळणार आणि यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे, म्हणून त्यांची ही आंदोलनं सुरू आहे। खरं म्हटलं तर हे जे रिझर्वेशन आहे हे खूप दिवसापासून आहे, पण मध्ये 1 वर्षापूर्वी त्याला बंद करण्यात आलं होतं पुन्हा एकदा, आणि त्यानंतर तिथल्या हायकोर्टने पुन्हा निर्णय देऊन ते पुन्हा सुरू केलं। आणि जसं ते सुरू झालं, तो सध्याचा जो हिंसाचार आहे त्या निर्णयानंतर सुरू झाला आहे। कारण तिथल्या विद्यार्थ्यांना आणि तरुण वर्गांना वाटतं आहे की इतकं जर आरक्षण झालं तर जे मेरिट बेस्ड आरक्षण आहे त्याला आम्हाला त्याच्यामध्ये काहीही फायदा होणार नाही आणि आमचं भवितव्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे। तर ही विद्यार्थ्यांची भावना, म्हणून हिंसाचार सुरू झाला। ढाक्याच्या विद्यापीठामध्ये त्यांनी पोलिसांवरती हल्ले केले आहेत, त्यांनी रस्त्यावरती ब्लॉकेड केलेले आहेत, याच्याशिवाय जे पोलिसांचे पोस्ट आहेत त्याच्यावरती हल्ले केलेले आहेत, टीव्ही केंद्रावरती हल्ले केलेले आहेत। आणि या हिंसाचारात आगीत तेल घालण्याचं काम आहे ते तिथले विरोधी पक्ष करता आहेत। कारण त्यांचा आता बांगलादेशमध्ये आत्ताच निवडणुका झाल्या होत्या काही महिन्यापूर्वी आणि त्यामध्ये त्यांचा मोठा परिणाम झाला, तर मोठा त्यांचा पराभव झाला। तर त्यामुळे त्यांना वाटतं की याचा बदला घेण्याकरता आपण जर आता बांगलादेश पेटवला, ढाका पेटवलं, तर सध्याचं जे सरकार आहे त्यांना खूप त्रास होईल आणि एखादे होऊ शकतं की ते सरकार सुद्धा पडू शकेल। आणि याशिवाय तिथे अजून एक संस्था आहे ज्याचं नाव आहे जमाते इस्लामी। हे रॅडिकल आहेत, धर्माच्या नावाने वेगवेगळ्या गडबडी करत असतात, ते सुद्धा या आगीमध्ये तेल टाकतायत। तर म्हणजे खरोखर विद्यार्थ्यांना वाटणारं भीती, याच्याशिवाय तेल घालणं विरोधी पक्ष आणि जमाते इस्लामी, यामुळे हे आंदोलन फारच चिघळलेलं आहे। आणि आता हसीना वाजद ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहेत त्या म्हणतायत की आम्ही वाटाघाटीला तयार आहोत, परंतु वाटाघाटीला कोणीही यायला तयार नाही। ते म्हणतात की पहिले जे आरक्षण आहे ते काढून टाका, काही जर बोलणी करायची असतील, वाटाघाटी करायच्या असतील तर ते त्याच्या नंतर होऊ शकतं। म्हणजे मला असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याकडे जे आरक्षणावरती जे वेगवेगळे गोंधळ सुरू असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा हिंसाचार सुरू असतो, तसाच प्रकार हा तिकडे झालेला आहे। फक्त तिथे आता हिंसाचार हा खूपच वाढलेला आहे, कारण तिथल्या तरुणांना वाटतं की आरक्षणामुळे त्यांना या देशामध्ये भवितव्य हे उरलेलं नाही। परंतु एक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा पण आहे की बांगलादेश हा आपला एक शेजारी राष्ट्र आहे आणि तिथे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असेल तर त्याचा भारतावरती काय परिणाम होईल आणि त्याकरता भारताने करायला काय पाहिजे, या मुद्द्यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे। अगदीच, तुम्ही आत्ताच मुद्दा उपस्थित केला की भारतावर या सगळ्याचा काय परिणाम होईल, हा माझा प्रश्न यानंतर विचारणारच होते। तुमच्या अंदाजाने, तुमच्या अभ्यासानुसार या सगळ्या हिंसाचाराचा भारतावर काय परिणाम होईल, तुम्हाला काय वाटतं? की बांगलादेश हा एक अतिशय घनदाट लोकवस्ती असलेला देश आहे। म्हणजे बांगलादेशची जी पर किलोमीटरची लोकसंख्या आहे ही जगातली सर्वात जास्त आहे, 19-20 कोटी सध्याची त्यांची लोकसंख्या असावी। आणि त्या लोकसंख्येला तिथे काम मिळू शकत नाही, जॉब मिळू शकत नाही।
आणि याचा सर्वात मोठा परिणाम जो भारतावरती होतो आहे. आपल्याला कल्पना आहे की आज भारतामध्ये कोट्यावधी बांगलादेशी घुसलेले आहेत. म्हणजे 4 ते 5 कोटी बांगलादेशी आणि रोहिंग्या हे भारतामध्ये घुसले असावे अशी एक बातमी आहे. आणि अक्षरशः लाखो बांगलादेशी हे मुंबई, पुणे, जे महाराष्ट्रातली जी मोठी शहरं आहेत, भिवंडी आहे, औरंगाबाद आहे, तिथे पण घुसलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर आपण मीडियामधल्या जर बातम्या बघितल्या असतील तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी शेकडो बांगलादेशींना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातनं त्यांना पकडलेलं आहे. आणि जे पकडलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हे तिथे लपून बसलेले आहेत. आणि जिथे जिथे रेल्वेचं काम सुरू आहे, जिथे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे, जिथे रस्ता बांधला जातो आहे, जिथे लेबरची गरज आहे, जिथे हॉटेल इंडस्ट्री आहे, तिथे सगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. कारण हे खूप मेहनती करून काम करतात आणि आपल्या मराठी तरुणांना म्हणजे अशा प्रकारचे जे लो एंड जॉब्स असतात ते करायची इच्छा नसते. पण 4-5 कोटी तर पहिलेच आहे. आता जर तिथे हिंसाचार जर वाढला आणि त्यांना तिथे जॉब्स मिळाले नाही की जे त्यांना अजिबात मिळू शकत नाही तर ते कुठे येतील. तर त्याचं उत्तर सरळ आणि साफ आहे. अजून जास्त घुसखोरी ही भारतामध्ये होईल आणि सध्या जे 3-4-5 कोटी जे बांगलादेशी आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि याचा परिणाम आपल्याकडे आपल्या लोकांवरती असा होईल की जे जॉब्स होते म्हणजे भाजी विकणं, मजुरीचं काम करणं, शेतीत मजुरीचं काम करणं, अशा प्रकारचे जॉब जे आहेत हे सगळे चालले जातील आणि आपल्या लोकांना जॉब मिळणार नाहीत. आणि पेपरमध्ये आपण वाचलं पण असेल की अनेक बांगलादेशी तरुणांनी इथे येऊन सगळी आपली म्हणजे जी सरकारी डॉक्युमेंट आहेत, राशन कार्ड असो की आधार कार्ड असो, ही सगळी बनवलेली आहेत. आणि अनेकांनी पासपोर्ट पण बनवला आहे. मी हे वाक्य पुन्हा सांगतो, पासपोर्ट बनवून ते परदेशामध्ये मिडल ईस्ट मध्ये गेलेले आहेत. म्हणजे आता पासपोर्ट बनल्यानंतर ते झाले भारताचे नागरिक आणि ते कायमचं त्यांचं जे वास्तव्य आहे हे भारतामध्ये राहील. तर म्हणजे अजून घुसखोरी ही वाढेल. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला भारत आणि बांगलादेशची जी सीमा आहे ही जवळजवळ 4,500 किलोमीटरची सीमा आहे. आणि इथे रक्षण करण्याकरता जे सुरक्षा दल आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF, त्यांना त्याचं रक्षण नीट करता येत नाही. आणि शेकडो हजारो बांगलादेशी हे घुसखोरी करत असतात. आणि खास तर पश्चिम बंगाल प्रांतातनं सुद्धा घुसखोरी ही मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे. कारण तिथली सुरक्षा व्यवस्था बांगलादेशींना पकडण्याच्या ऐवजी त्यांना आत घुसायला मदत करते. म्हणजे बांगलादेशी घुसखोरीला मदत करून त्यांना भारताच्या आत आणणं हा सीमावर्ती भागामध्ये एक मोठा उद्योगधंदा बनलेला आहे. तर याच्यामुळे अजून जास्त घुसखोरी येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशींची भारतामध्ये होईल, जे भारतीय तरुणांकरता भारताकरता एक अतिशय वाईट बातमी आहे. आणि याच्यातले 1-2% जे बांगलादेशी असतात हे गैरकामामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये डाकू आहे, दरोडे आहे, त्याच्याशिवाय रॅडिकलायझेशन आहे. काही जण जे पकडले गेले ते दहशतवादी म्हणून सुद्धा मदत करताना पकडले गेले. याच्याशिवाय म्हणजे आपल्याला म्हणायला नको, पण ही एक वेल नोन बाब आहे की आपला जो रेड लाईट एरिया आहे पुण्यामधला, मुंबईमधला, त्यामध्ये बांगलादेशी मूळचं प्रमाण दुर्दैवाने हे सर्वात जास्त आहे. तर हे सगळे वाईट परिणाम बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतावरती होतात. म्हणून आपण एक तर पहिले घुसखोरी थांबवायला पाहिजे. जे बांगलादेशी अवैधरित्या घुसलेले त्यांना डिटेक्ट करायला पाहिजे, त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आणि त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवायला पाहिजे. पण तो एक वेगळाच मुद्दा किंवा वेगळाच एक चर्चेचा विषय असू शकतो. पण आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमधला जो हिंसाचार आहे हा थांबेल, ज्यामुळे तिथून येणारी घुसखोरी एकदम वाढणार नाही आणि तिथल्या युवकांना तिथेच जॉब मिळेल आणि अजून नवीन बांगलादेशी हे भारतामध्ये येणार नाही. अगदीच विरोधी पक्ष हे आंदोलन घडवून आणत आहे असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललेले आहात. सरकार पाडण्याच्या हिशोबाने हे असू शकतं, पण या होणाऱ्या हिंसाचारात सामान्य जनता भरडली जाते. आतापर्यंत तब्बल 32 जणांनी जीव गमावलेला आहे सर. नक्कीच हा 32चा जो आकडा आहे, आपण जर फॉरेन प्रेसचं रिपोर्टिंग बघितलं तर आकडा याच्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. आणि याच्याशिवाय जे गंभीररित्या जखमी झालेले आहेत म्हणजे यांची संख्या ही जवळजवळ 4 किंवा 5 पटींनी जास्त आहे. आणि ते जे नुकसान करता आहेत हे सगळं
पब्लिक प्रॉपर्टीचं करतायत. म्हणजे आता ढाका युनिव्हर्सिटी पेटवण्याचा प्रयत्न केला, टीव्हीचं जे ऑफिस त्याला पेटवण्यात आलं, पोलीस स्टेशन्स आहेत ते पेटवण्यात आलं. आता गेल्या काही दिवसापासून ढाका शहर जे बांगलादेशचं सर्वात मोठं शहर आहे आणि असं पण म्हणता येईल की मुंबई जशी भारताची आर्थिक राजधानी आहे, तसं ढाका हे बांगलादेशची आर्थिक राजधानी आहे आणि ती सुद्धा ठप्प झालेली आहे. म्हणजे हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक हा एक भाग झाला, परंतु जे इकॉनॉमिक नुकसान होत आहे, जे आर्थिक नुकसान होत आहे, रस्ते बंद पडल्यामुळे त्या मुलांना शाळेत जाता येत नाही आणि जे रोजचे व्यवहार सगळे थांबलेले आहेत, जे तुमचे इकॉनॉमिक व्यवहार असतात ते सगळे थांबलेले आहेत, येणं जाणं थांबलेलं आहे. यामुळे या शहर हे पूर्ण ठप्प झालेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की जर ढाक्यासारखं शहर जर बंद केलं तुम्ही एक दिवस, तर तुमचं नुकसान हे हजारो कोटी रुपयामध्ये होऊ शकतं. आणि जर 4 दिवसात जर तुम्ही हजारो कोटींनी गुणला तर 4-5 हजार कोटी रुपयाचं नुकसान हे पहिलेच झालेलं आहे. ज्याचा परिणाम अर्थात सर्वात जास्त जी गरीब जनता असते, बिलो पॉवर्टी लाईन असते, त्यांच्याकडे नोकऱ्या नसतात, जे रोजच्या रोज रोटी कमवायला मागतात, तर जे मजुरी करून नोकरी कमावतील त्यांना आता मजदुरी करता येणार नाही, जे आजारी पडले त्यांना बाहेर जाता येणार नाही, मुलांना शाळेत जाता येणार नाही. तर सगळी जी लोकसंख्या जनरल आहे त्यांच्यावरती ह्याचा मोठा परिणाम होतो आणि यामध्ये भरडला जातो सामान्य माणूस आणि नुकसान होतं हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं, जे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आशा करूया की आता यांच्यामध्ये वाटाघाटी होतील आणि काहीतरी उपाय पाडला जाईल. तसं झालं तरच बांगलादेशमध्ये जी शांतता आहे ती निर्माण होऊ शकते. शेख हसीना यांचं पंतप्रधान पद या सगळ्या विद्यार्थी आंदोलनामुळे धोक्यात येईल असं वाटतं का? असं आहे, पंतप्रधान हसीना वाजद आहेत, त्यांचे जे सीट्स आहेत, नंबर ऑफ सीट बांगलादेश पार्लमेंटमध्ये त्या 4th म्हणजे जवळ मला वाटतं 80% किंवा 85% आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की विरोधी पक्षांकडे इव्हन 10% किंवा 15% सुद्धा सीट्स नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं पंतप्रधान पद तर धोक्यात येणार नाही. परंतु काही वेळा काय होतं की जसं ज्याला आपण म्हणजे मिडल ईस्टच्या कंट्रीजमध्ये झालं होतं की हिंसाचार इतका वाढला की त्यांनी नंतर सरकार बदली केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशा प्रकारचे त्यांनी इशारे द्यायला सुरुवात केली आणि 1-2 देशामध्ये खास तर सिरिया वगैरे सारख्या देशामध्ये सरकार सुद्धा बदली झालं. पण ते केव्हा होईल? ज्यावेळेला हिंसाचार हा प्रचंड वाढेल त्यावेळेला होईल. तर तसं व्हायची शक्यता कमी आहे, कारण बांगलादेशचं सैन्य तिथे आलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड सुरू आहे आणि बांगलादेशच्या सैन्याची संख्या ही बऱ्यापैकी मोठी आहे. आणि सध्या विरोधी पक्षामध्ये असं काही नेतृत्व नाही. खलिदा झिया त्या विरोधी पक्षांच्या नेत्या आहेत, त्या स्वतःच आजारी आहेत, त्यांचा मुलगा हा देशाच्या बाहेर गेलेला आहे. जी BNP नावाची पार्टी आहे, ज्याचे नेते आहेत जनरल इरशाद, ते सुद्धा त्यांच्याकडे 2 किंवा 3 सीट सुद्धा नाही. जी सर्वात जास्त ताकदवर शक्ती बांगलादेशमध्ये आहे ती म्हणजे जमाते इस्लामी. त्यांची हिंसाचार वाढवण्याची क्षमता ही पुष्कळ आहे. तर त्यांच्यावरती लक्ष, मला खात्री वाटते की विरोधी पक्ष तर काही एवढे फारसे इफेक्टिव्ह होणार नाहीत, परंतु जमाते इस्लामी ज्यांना ग्रासरूट लेवलला सपोर्ट आहे ते हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करू शकतील. तर आशा करूया की हा हिंसाचार थांबेल आणि बांगलादेश पुन्हा नॉर्मल होईल. कारण बांगलादेश हा एक अत्यंत प्रोडक्टिव्ह देश आहे. मी सांगतो त्यांच्याकडनं त्यांनी 4-5 कोटी बांगलादेशी भारतात घुसवले ते वाईट बाब आहे, परंतु त्यांची एफिशियन्सी ही आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे. आपण सुद्धा बांगलादेशी जसे काम करतात मेहनत करून तसे काम करायला शिकलो तर आपण आपल्या आर्थिक व्यवस्थेचा जो वेग आहे, अर्थवाढीचा जो वेग आहे तो वाढवू शकतो. तर त्यांच्याकडनं शिकण्याकरता सुद्धा खूप आहे. पण सध्यापुरता आशा करूया की हा हिंसाचार येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर थांबेल. नक्कीच हेमंतजी, धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीला तुमचा वेळ दिला आणि संवाद साधला त्यासाठी.